नमस्कार, मी ज्योती सदामते. जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. निपाणीतील जमीन विक्रीची चौकशी करून न्याय द्यावे, श्रीनिवास चोपडे यांची मागणी. ख्रिस्ती समाज बांधवांना न्याय देण्याची मागणी. निपाणी येथील ख्रिश्चन समाजाची रितसर क्रमांक 131 या जागेची विक्री बेकायदेशीर आणि कागदपत्रांची पडताळणी न करता करण्यात आलेली आहे. त्याची निपक्षपणे चौकशी होऊन न्याय देण्याची मागणी कोईमार व कोल्हापूर शहर कौन्सिलने निपाणीत माध्यमांना माहिती दिली. यावेळी कोईमारचे व्यवस्थापक श्रीनिवास चोपडे म्हणाले, 1/6/2023 ही मालमत्ता हस्तांतरण करण्यास धर्मादाय आयुक्तांनी विरोध केला आहे. याबाबत आम्ही जागा विक्रीच्या प्रकरणात कागदपत्रे सादर करत असतानाही आमची दाद घेतली नाही. योग्य कागदपत्रे नसतानाही प्रॉपर्टी कार्डावरील नावे बदलली आहेत. अलाहाबाद न्यायालयाच्या एका आदेशाचा गैरवापर केला असला तरी सदर आदेशपत्रामध्ये 131B चा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. त्यामुळे तहसीलदारांना निवेदन देऊन कायदेशीर बाबींची चौकशी करून मोर्चेद्वारे मागणी केली होती. त्यास प्रतिसाद मिळून तहसीलदारांनी सदर खरेदी व्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्याची शिफारस प्रांताधिकाऱ्यांना केल्याचे पत्रही त्यांनी दिल्याचे सांगितले. यावेळी बोलताना दीनानाथ कदम म्हणाले, कोल्हापूर शहर कौन्सिलने कोईमारकडून भाडेतत्वावर शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व धार्मिक कार्यासाठी भाडेतत्वावर या जागा घेतल्या आहेत. त्यामुळे या जागेचा UCNTIचा काही संबंध नाही. त्यामुळे हे सर्व बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत. त्यावर ट्रस्टमध्ये कोणताही विचार किंवा परवानगी दिली नाही. येथे असणारी घरे ट्रस्टकडे नोंद आहेत. त्यामुळे त्यांचा मोबदला राहणाऱ्यांना देताना ट्रस्टला विचारणा होणे गरजेचे होते. काही मंडळी घर सोडत नसल्याने दमदाटी केली जात आहे. त्यामुळे हे सर्व व्यवहार बेकायदेशीर असून संबंधित अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांना कायदेशीर दस्तऐवज समोरासमोर बसून चौकशी करावी व समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली. कोईमार ट्रस्टचे व्यवस्थापक श्रीनिवास चोपडे, कोल्हापूर कौन्सिलचे व्यवस्थापक दीनानाथ कदम, उदय विजापूरकर, संजय जयकर यांनी केली. यावेळी ख्रिश्चन समाज बांधवांची उपस्थिती होती. निपाणीहून जनशक्ती वॉइस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर. कोर्टामध्ये योहान इमॅन्युअलने हे ॲफिडेव्हिट काढलेलं आहे की ही सदरची मालमत्ता जी आहे ती कोईमार ट्रस्टची आहे. हे स्वतः त्यांनी एका न्यायालयासमोर कबूल केलं असताना देखील न्यायालयाची दिशाभूल करून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून सो कॉल्ड UCNI ट्रस्ट या ठिकाणी उभी करून ज्यांचे कोणतेही कायदेशीर दस्तावेज त्यांच्याकडे नसताना, कोणत्याही प्रकारचे कायदेशीर अधिकार त्यांना नसताना त्यांनी ही मालमत्ता स्टीफन सिंग यांना हाताशी धरून ही मालमत्ता विकण्याचा या ठिकाणी त्यांनी घाट घातलेला आहे. आणि जी मालमत्ता कोईमार ट्रस्टच्या मालकीची आहे, जी मालमत्ता माननीय धर्मदाय आयुक्त यांच्या परवानगीशिवाय कोणालाही विकता येत नाही. सदरची मालमत्ता माननीय धर्मदाय आयुक्त कोल्हापूर यांच्या पूर्व परवानगीशिवाय याची कोणत्याही प्रकारची कायदेशीर विक्री करता येत नाही. आणि अशी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या कायद्यानुसार माहिती ही आपल्याला देत आहे. आणि त्या कायद्याचं उल्लंघन करून माननीय धर्मदाय आयुक्त यांची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता सदरची मालमत्ता विकण्याचा घाट या ठिकाणी त्यांनी घातलेला. या मालमत्तेसंदर्भात ज्यावेळेस कायदेशीर प्रक्रिया निपाणीमध्ये वेगवेगळ्या न्यायालयात सुरू असताना, वेगवेगळ्या न्यायालयात या कोर्ट केसेस चालू असतात, त्या कालावधीमध्ये कोईमार ट्रस्टचं नाव बदलण्याचं, कोईमार ट्रस्टची प्रॉपर्टी ही विकणे ही क्रिया न्याय प्रविष्ट असताना देखील कोर्टामध्ये या प्रॉपर्टीचा वाद न्याय प्रविष्ट असताना त्यांनी ही प्रॉपर्टी विकण्याचा त्यांनी घाट घातलेला.
त्यांनी ही प्रॉपर्टी विकलेली आहे. ही न्यायप्रविष्ट असताना ज्यावेळेस ज्या शहा नामक बिल्डरला ही प्रॉपर्टी विकली आणि त्यानंतर त्यांनी पोझेशन घेण्यासाठी, म्हणजे जे आमचे कुळ सदरच्या प्रॉपर्टीमध्ये राहतात, जे संस्थेमध्ये वेगवेगळ्या कामासाठी ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत, सदरच्या कुळांना ज्यावेळेस काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माननीय धर्मदाय आयुक्त यांच्याकडे आम्ही मनाईचा अर्ज दाखल केला आणि ज्यावेळेस हा मनाईचा अर्ज त्या ठिकाणी दाखल करण्यात आला त्यावेळेस माननीय धर्मदाय आयुक्त कोल्हापूर यांच्या दिनांक 1/8/2023 च्या ऑर्डरनुसार ही प्रॉपर्टी हस्तांतरित करण्यावर त्यांनी मनाई दिलेली आहे. ज्या दिवशी याचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस ही ऑर्डर आमच्या हातात होती. आमचे प्रतिनिधी, आमचे कुळ यांनी शहा बिल्डरांना ही ऑर्डर पोलिसांच्या देखत दाखवण्यात आली. त्यांना सांगितलं, बाबा ज्या न्यायालयात किंवा ज्या ज्युरिडिक्शनमध्ये ही प्रॉपर्टी नोंद आहे त्या न्यायालयानं या प्रॉपर्टीचा ताबा घेण्यासाठी मनाई केलेली आहे. अशी ऑर्डर हातामध्ये, असा आदेश हातामध्ये असताना देखील पोलिसांच्या समोर आम्ही ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आमच्या कुळांना, आमचे जे पदाधिकारी त्या दिवशी त्या ठिकाणी होते त्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची दाद न देता उलट पक्षी बाहेरून गुंड प्रवृत्तीचे बाउन्सर आणून त्यांना दमदाटी करून, आमच्या माता भगिनींना दमदाटी करून, आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी करून त्यांनी बेकायदेशीररित्या त्यावेळेस ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलेला. सर्वात महत्त्वाची आणि खेदाची बाब ही विशेष करून आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की निपाणीमध्ये ज्या कार्यालयामध्ये नाव प्रॉपर्टी कार्डवरनं बदलण्यात आलं किंवा जे नाव त्या ठिकाणी कोयमारचं नाव बदलून UCNITA आणि त्यानंतर शहा ही नावं जे बदलण्यात आली, UCNITA नंतर शहा हे नाव बदलण्याची ज्यावेळेस क्रिया झाली त्यावेळेस प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कोयमार ट्रस्टच्या वतीनं आम्ही अधिकृत हे आज जे आपल्यासमोर डॉक्युमेंट दिलेले आहेत हे डॉक्युमेंट आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना दाखवले असताना देखील त्यांनी या ठिकाणी बेकायदेशीररित्या या नावामध्ये बदल केला आणि जी मालक संस्था गेले 50 वर्ष या प्रॉपर्टीचं संगोपन करत आहे, या प्रॉपर्टीची देखभाल करत आहे, कायदेशीररित्या वहिवाटीमध्ये ही प्रॉपर्टी आहे, इतकं असताना देखील त्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर जी कागदपत्र आहेत त्या कोणत्याही कागदपत्राची दाद घेतली नाही. न्यायप्रविष्ट असणाऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी पाहायला पाहिजे होतं, त्याची तपासणी करायला पाहिजे होती. ज्यांनी त्यांना कायदेशीर सल्ला दिला, या ठिकाणी जे वकील असतात त्यांनीही सल्ला योग्य पद्धतीनं दिला नाही, कारण की कोणत्याही प्रकारे कायदेशीर कागदपत्राची शहानिशा न करता यांनी पहिल्यांदा कोयमारचं नाव तर काढलंच, त्याच्यानंतर UCNIचं नाव आणलं, ते पण काढलं आणि मग शहा बिल्डरांचं नाव तिथं नोंदण्यात आलं. आणि हे सर्व प्रक्रिया होत असताना कायदेशीर हा टायटलचा वाद त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट होता. तर ही बाब मला आपल्याला विशेष निदर्शनास आणायची आहे. ज्या एका हायकोर्टाच्या ऑर्डरचा रेफरन्स देऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या, अलाहाबाद कोर्टाची जी हायकोर्टाची ऑर्डर, ती सिनियर डिव्हिजन कोर्टाची ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर दाखवून बऱ्याच ठिकाणी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रत्नागिरी या ठिकाणी कोयमा ट्रस्टची मालमत्ता रत्नागिरी पाली या भागामध्ये आहे. आता हाच सेम प्रकार त्यांनी पाली या ठिकाणी केलेला होता. त्यावेळेस ते कोल्हापूर चर्च काउन्सिलचे प्रॉपर्टी चेअरमन म्हणून काम करत होते. कोल्हापूर चर्च काउन्सिलनी त्यांनी त्या प्रकाराला कधीही समर्थन केलं नाही.
त्यांनी त्याचा सदैव विरोधच केला. पण ज्या संस्थेमध्ये ते काम करत होते त्या संस्थेशी कधी ते एकनिष्ठ राहिले नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील पाली गावातील प्रॉपर्टी, तिथं सुद्धा कोयमारचं नाव होतं. अशीच ती ऑर्डर अलाहाबाद कोर्टाची ती ऑर्डर त्यांना तिथं दाखवली. एका रात्रीत त्यांनी नाव बदलण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी ही बातमी आमच्या ट्रस्टपर्यंत आली त्यानंतर आम्ही त्या सर्कलला त्या ठिकाणी जाऊन भेटलो. पोलीस स्टेशनला आम्ही गेलो. त्यांना आम्ही हे सगळे दस्तावेज दाखवले. त्यांनी ते प्रकरण तिथंच थांबवलं. रत्नागिरी प्रांतासमोर हे प्रकरण चाललं. त्यांच्यासमोर आम्ही पुन्हा सगळे दस्तावेज दिले. हायकोर्टाची डिक्रीची ऑर्डर, कोयमा ट्रस्टचं शेड्यूल, प्रॉपर्टी कार्ड, सर्व गोष्टी आम्ही त्यांना दिल्या. रत्नागिरी प्रांताने इमिजिएट त्याच्यावर आदेश केला आणि जे नाव त्यांनी इथं बदललेलं होतं म्हणजे कर्नाटकच्या या कार्यक्षेत्रामध्ये केलं, जे तोच प्रकार त्यांनी पालित केला. पण तिथं प्रांताने आदेश दिले आणि कोयमा ट्रस्टचं नाव पूर्ववत नोंद झालं. तिथं त्यांचं ही काही गोष्ट शिजली नाही. तिथं या गोष्टीमध्ये ते यशस्वी झाले नाही. कारण जो आदेश त्यांनी त्या ठिकाणी दाखवला होता तो आदेश जर तुम्ही वाचला, त्या आदेशामध्ये कोयमा ट्रस्टच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या KD11 या न्यासाच्या कोणत्याही मालमत्तेचं वर्णन त्या आदेशामध्ये दिलेलं नाही. तो आदेश खरा की खोटा याच्याकडे आम्ही जात नाही. पण ज्या आदेशाद्वारे ही मालमत्ता लावण्याचा ते प्रयत्न करत आहेत, तुम्ही त्या सदरच्या आदेशाची कॉपी देखील आम्ही तुम्हाला देतो. त्या आदेशामध्ये ना निपाणीच्या प्रॉपर्टीचा उल्लेख आहे, ना रत्नागिरीच्या प्रॉपर्टीचा उल्लेख आहे, ना कोयमा ट्रस्ट KD11च्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रॉपर्टीचा उल्लेख नाही. पण सदरची ऑर्डर दाखवून प्रशासनाची दिशाभूल करून त्यांना फसवून, पण अगदी त्या कोर्टच्या ऑर्डरचा आणि सदरच्या भागाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना उघड दिवसाढवळ्या या ठिकाणी मालक संस्थेचं नाव बदललं जातं, याची कोणतीही तपासणी केली जात नाही. त्याचा आम्हाला खेद वाटतो. त्यामध्ये भाषेचा हे असल्या कारणानं या ठिकाणच्या व्यवस्थापनाची योग्य ती आम्हाला माहिती नसल्या कारणानं, कारण की भाषा त्यानंतर बरेचसेच दस्तावेज कन्नड याच्यामध्ये आहेत, ते न समजल्या कारणानं आम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे आमच्या बाजू मांडलेले आहेत. आमचे हे कागद सगळे तिथं आहेत. पण ते असताना देखील आम्हाला या ठिकाणी दाद मिळाली नाही आणि एका नावातून दुसऱ्या नावामध्ये बदल झाला. त्याचा वाद चालू असताना तिसऱ्या टप्प्यात त्यांनी ती प्रॉपर्टी विकली सुद्धा. म्हणजे हा अतिशय मोठा फ्रॉड किंवा अतिशय मोठा, आणि याच्यामध्ये बरेचसेच नामांकित लोक इन्व्हॉल्व असण्याची आम्हाला दाट शक्यता वाटते. कारण की कायद्याचं, कोर्टाच्या ऑर्डरचं उल्लंघन करून देखील जर एखादा व्यक्ती ही प्रॉपर्टी राजरोसप्रमाणे विकत असेल, नाव बदलत असेल, तर बरेचसेच हात याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे. आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना देखील आम्ही भेटलेलो आहे आणि त्यांना भेटून देखील आम्ही विनंती केलेली आहे की सदरच्या प्रकरणाची पहिल्यांदा कायदेशीर चौकशी करा. हे नाव कसं बदललं, कोणत्या कोर्टाच्या आदेशानं बदललं, कोणते कायदेशीर दस्तावेज देण्यात आले, त्या सगळ्या कागदपत्राची शहानिशा करावी आणि जो आदेश या ठिकाणी देण्यात आला नाव बदलण्याचं, त्याचा पुनर्विचार करावा. ते ॲप्लिकेशन रिव्ह्यू करावं. यासाठी आम्ही ख्रिस्ती समाजात धर्मगुरू आणि आमचे बरेचसे समाजातील प्रतिनिधी आणि निपाणी भागामध्ये राहत असताना आमचे सर्व लोक, आम्ही सर्वांनी मिळून जाऊन त्या ठिकाणी ते निवेदन दिलेलं आहे. आता सदरच्या संदर्भात वेगवेगळ्या न्यायालयामध्ये आमचं काम चालू आहे, आमचे प्रयत्न चालू आहेत. काही आणखी गोष्टी आहेत ते कोल्हापूर चर्च काउन्सिलचे जे प्रतिनिधी आहेत ते आपल्यासोबत शेअर करतात. यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या संदर्भात काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळं बऱ्याचशा लोकांची दिशाभूल होण्याची संभव आहे. त्यामुळं काही गोष्टी मी या ठिकाणी क्लिअर करतो. जसं साहेबांनी सांगितलं की प्रॉपर्टीच्या संदर्भात 1972 पासून जवळजवळ 1997 सालापर्यंत जवळजवळ 28 वर्षे विविध न्यायालयामध्ये वाद चालू होते कोल्हापूरमध्ये. मग तो हायकोर्टामध्ये जाऊन थांबला. जसं साहेबांनी सांगितलं तसं हायकोर्टामध्ये
विचार केला दोन्ही संस्थांनी की दोन्ही संस्थांची ध्येय उद्दिष्ट जर एक आहे तर भांडायचं कशाला. त्यामुळे त्यांना मालक म्हणून मान्य केलं आणि ही प्रॉपर्टी लीजनं आमच्याकडं आली 50 वर्षाच्या. आणि मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं जे झालं त्या पद्धतीनं ती रजिस्टर्ड लीज डीड झालेलं आहे. त्यामुळे काही नियम आणि अटींच्या आधारावर केलं गेलेलं आहे की त्यांनी काही नियम पाळायचे, आम्ही काही नियम पाळायचे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रॉपर्टी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं आम्हाला मिळालेल्या असल्यामुळं त्या लीज डीडमध्ये असणारा प्रत्येक नियम आणि अटी पाळणं हे कोल्हापूर चर्च काउन्सिलसाठी बंधनकारक आहे. आम्ही ते नियम तोडू शकत नाही. आणि त्या आधारे ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा वापर करण्याचा, उपभोग घेण्याचा, मिळकत त्यातून उत्पन्न घेण्याचा अधिकार आम्हाला आहे, परंतु आम्ही ती प्रॉपर्टी विकू शकत नाही. या सगळा वाद चालू असताना UCNI नावाची संस्था जी आत्ता उगवलेली आहे, ही संस्था या वादामध्ये कुठेही नव्हती 28 वर्षामध्ये. की ती जी मालकी आमची वगैरे जे आता परवाच्या त्यामध्ये म्हणालं की त्यांनी बोर्ड ऑफ फॉरेन मिशनची प्रॉपर्टी सगळ्या आम्हाला ट्रान्सफर झालीत वगैरे, असा कुठलाही न्यायालयीन आदेश नाही किंवा 28 वर्ष त्यांनी तसा कुठलाही दावा म्हणजे ह्या प्रॉपर्टीचा वाद चालू असताना मांडला नव्हता. कोल्हापूर चर्च काउन्सिल संदर्भात असे एक विधान करण्यात आले की कोल्हापूर चर्च काउन्सिल हा UCNIचाच भाग आहे, UCNIच्या अंडर काम करते. परंतु कोल्हापूर चर्च काउन्सिल ही कुणाचाही भाग नाही, कुणाच्याही अंडर काम करत नाही. ही स्वतंत्र ट्रस्ट आहे. KF 44 मान्य धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे रजिस्टर्ड आहे, सोसायटी ॲक्टखाली रजिस्टर्ड आहे. आणि ही स्वतंत्र संस्था आहे, त्याची घटना स्वतंत्र आहे, त्याचे ट्रस्टी स्वतंत्र असतात. फक्त धार्मिक गोष्टींसाठी आम्ही UCNIशी संलग्न आहोत. जसं आपण म्हणतो की संलग्न धार्मिक गोष्टीविषयी कुणाच तर मार्गदर्शन असावं, कुणाच तरी अधिकार असावा यासाठी. बाकी कोल्हापूर चर्च काउन्सिलला ज्या प्रॉपर्टी लीजनं आल्या त्या प्रॉपर्टीशी UCNI TA केव्हा संबंध नाही, केव्हा आम्ही तो म्हणजे केव्हाच आलेला नाही, केव्हा तो मान्यसुद्धा केला गेलेला नाही. अशा पद्धतीने कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या प्रॉपर्टी UCNIकडे केव्हा ट्रान्सफर पण झालेलं नाही. हेच फक्त एकमेव उदाहरण या ठिकाणी घडलं. त्यामध्ये पण पहिल्या केसपासून आम्ही UCNIच्या आणि योहान इमॅन्युएल यांच्या विरोधात त्या ठिकाणी कोर्टामध्ये आहोत. कशा पद्धतीनं तो आम्ही मुद्दाम त्या ठिकाणी म्हणतो की फेर चौकशी करावी, कारण ज्या न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन एखाद्या प्रॉपर्टीचं तुम्ही नाव बदलता त्यामध्ये जर ही प्रॉपर्टी मेन्शनच नाही तर कशा पद्धतीनं लागतं. दुसरं साहेबांनी सांगितलं की त्यांचं ट्रस्ट आहे, रजिस्टर आहे, त्या ठिकाणी ट्रस्टींची नावं आहेत. आमचा ट्रस्ट आहे, आम्ही रजिस्टर आहे, आमच्या पीटर उतारा बघितलं तर आमची नावं तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. या ठिकाणी ही जी प्रॉपर्टी मुळात विकण्यात आली त्या ठिकाणी UCNI TA नावाची ट्रस्ट रजिस्टर आहे D97 नावाची. त्याचा पीटर उतारा तुम्ही काढला तर ते ट्रस्टी दिसतील. त्यामध्ये हे लोक केव्हाही ट्रस्टी नव्हते, केव्हाही ट्रस्टी नाही आहे. बरं, विकताना त्यांनी चार्डी कमिशनरच्या नियमापासून पळवाट काढण्यासाठी सेडीडमध्ये फक्त कंपनीचा उल्लेख केला 29/12. UCNI TA कंपनी म्हणून दाखवलं 29/12. त्याची जर डायरेक्टरची यादी तुम्ही आता जरी ऑनलाईन जाऊन बघितला तर स्टीफन सिंग किंवा योहान हे केव्हाही त्याचे डायरेक्टर नव्हते, याच्या आधी पण नव्हते, आत्ता पण नाही. एखादी साधी मिळकत जरी आपण विकायला गेलो तर आपल्याकडे मालकी हक्काचा पुरावा, तुमची ओळख काय मागितलं जातं. एवढा मोठा व्यवहार झाला परंतु विकणारे ऑथेंटिक आहेत किंवा नाही हा पुरावा तपासला गेला नाही, त्यांची कागदपत्र तपासली गेली नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की याची सगळ्याची फेर चौकशी होणं गरजेचं आहे. कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या संदर्भात आम्ही हे सांगतो की कोल्हापूर चर्च काउन्सिल UCNIची केव्हाही एजंट नव्हती, नाही आहे. कोल्हापूर चर्च काउन्सिलचं काम पूर्वीपासून स्वतंत्रपणे चालू आहे. फक्त धार्मिक गोष्टींसाठी आम्ही UCNIशी त्या ठिकाणी संलग्न होतो. आणि जसं मी सांगितलं तसं लीजप्रमाणे ही प्रॉपर्टी आम्हाला मिळालेली आहे, त्यामुळे त्या लीजच्या अटींचं पालन करणे हे आम्हाला कर्तव्य आहे. या ठिकाणी झालं कसं, मिस्टर योहान इमॅन्युएल हे आमच्या ट्रस्टचे मेंबर होते कोल्हापूर चर्च काउन्सिलचे, आणि आम्ही प्रतिनिधी म्हणून संलग्न असल्यामुळे UCNIवर त्यांना पाठवलं होतं. त्या ठिकाणी तो TA वगैरे त्यांची निवड झाली. पण आम्ही बांधलो गेलेलो मुंबई हायकोर्टाच्या ऑर्डरनं आम्ही त्याच्याविरुद्ध कुठलं काम करू शकत नाही, कोणाला मदत करू शकत नाही. ही प्रॉपर्टी विकली त्यावेळेस असं म्हटलं की ट्रस्टींच्या संमतीने ही विकली. या संदर्भात केव्हाही कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या ट्रस्टींमध्ये कुठलाही विचार झालेला नाही. ही प्रॉपर्टी विकण्यासाठी कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या ट्रस्टींनी केव्हाही संमती दिलेली नाही. कारण ही प्रॉपर्टी कोल्हापूर चर्च काउन्सिलसाठी आहे, कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या उपभोगासाठी आहे आणि आमची इथलं जे स्थानिक चर्च आहे त्याच्या उपभोगासाठी आहे. तर त्या समाजाचं काय करायचं, त्या मंदिराचं काय करायचं याची जबाबदारी चॅरिटी कमिशनरला आम्हाला दिलेली आहे, कुठल्या UCNI ट्रस्टला दिलेली नाही आहे. त्यामुळं काहीतरी एक धार्मिक आवरण घालण्यासाठी की आम्ही समाजाचंच काम करणार आहोत, आम्ही त्या ठिकाणी मंदिरच बांधणार आहोत आणि मग त्यामागे काहीतरी व्यवहार लपवण्यासाठी असा काहीतरी संबंध जोडून आवडला जातो. कोल्हापूर चर्च काउन्सिलने या व्यवहाराला केव्हाही संमती दिलेली नाही. ज्या ज्या ठिकाणी केस चालू आहे त्या त्या ठिकाणी कोल्हापूर चर्च काउन्सिल विरोधात त्यामध्ये तिथून पुढे सुद्धा कोल्हापूर चर्च काउन्सिलचा याला ठामपणे विरोध राहील. आणि मग त्यांनी जे हे काम केलं ते सगळे कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या हिताच्या विरुद्ध आहे.
कारण ते आमचे सभासद होते. आमचा एखादा सभासद जाऊन जर हायकोर्टाच्या नियमाटीचं भंग करतो तर आमचं चालू असणारं काम, आमच्या शाळा चालू आहेत, आमचं हॉस्पिटल आहे, आम्ही गोरगरीब मुलांसाठी हॉस्टेल चालवतो आणि मग हायकोर्टाच्या जर नियमाचा भंग केला तर आम्ही हे सगळं काम बंद पडू शकतो. त्यामुळं आम्ही केव्हाही कुणालाही अशीच पद्धतीची संमती देत नाही. एव्हान इमॅन्युअल यांनी कोल्हापूर चर्च काउन्सिलला अंधारामध्ये ठेवून कुठलाही संमती न घेता, कुठलाही विचार न करता ही प्रॉपर्टी विकण्यासाठी मदत केलं. अधिकारपत्र जे दिलं ते त्यांच्या सहीनं दिलं गेलेलं आहे. हे सगळं कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या हिताच्या विरुद्ध आहे आणि म्हणून 6 तारखेला 6/9/2023ला जी कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या कार्यकारिणी समितीची मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये मिस्टर योहान इमॅन्युअल यांचं सभासदत्व कोल्हापूर चर्च काउन्सिलचं 3 वर्षासाठी रद्द करण्यात आलेलं आहे. त्यांना कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या कुठल्याही संस्थेवर, कुठल्याही कमिटीवर काम करता येणार नाही किंवा कोल्हापूर चर्च काउन्सिलतर्फे जरी त्यांना दुसऱ्या कुठल्या संस्थेवर रिप्रेझेंटेशन करता येणार नाही. आधी जरी आम्ही प्रतिनिधी म्हणून पाठवलं असलं तरी ते सगळं कॅन्सल करावं असा ठराव त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आणि कोयमारची जी भूमिका आहे तीच आमच्या इकडं आमचं काम चालू आहे. ते समाज हिताचं काम आहे. आम्हाला प्रॉपर्टी विकण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आहे. तर त्या प्रॉपर्टीचा विनियोग चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि समाजाची उन्नती व्हावी हा कोल्हापूर चर्च काउन्सिलचा नेहमीच येतो आहे. त्यासाठीच या प्रॉपर्टी आहेत आणि त्याच वाटेनं कोल्हापूर चर्च काउन्सिल चालत आहे. हे माझं थोडक्यात निवेदन आहे. की तुम्हाला माझं निवेदनचे प्रेस नोट पण देईल. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कृपा करून तुम्ही विचारू शकता. रोजी जेव्हा चॅरिटी कमिशनर साहेबांनी कोल्हापूरच्या जेव्हा ऑर्डर केली आणि ती ऑर्डर आम्ही दाखवलं असताना या ठिकाणी त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचे जे कामगार गुंड दहशतवादी त्यांचा व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहे. तुमच्यापर्यंत मी पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं तो व्हिडिओसुद्धा आम्ही दाखवू शकतो. आम्ही प्रत्येक बाजू आमची मांडण्याचा प्रयत्न केला. कोर्टाची ऑर्डर आहे, दाखवलेला आहे व्हिडिओ आणि त्यामध्ये दाखवत असताना सुद्धा ह्यामध्ये आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं नंतर मी हे तुम्हाला सगळं पहिलं व्हिडिओ मी तुम्हाला फॉरवर्ड करतो. तर या गोष्टीसुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेससुद्धा आम्हाला जबरदस्तीनं त्या ठिकाणं काढण्यात आलं. पोलिसांच्या मार्फतसुद्धा आम्हाला त्या जागेतनं बाजूला केलं गेलं. तर त्यावेळेस कंपाऊंडमध्ये जे राहणारे आमचे जे सदस्य आहेत, बंधू भगिनी आहेत, त्यांनी खूप अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचेसुद्धा व्हिडिओ माझ्याकडे आहेत. त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांनासुद्धा दाद दिली नाही आणि हा पूर्ण नियोजित करून या गोष्टींना कोल्हापूर चर्च काउन्सिल आणि तिथं राहत असणाऱ्या लोकांना बाहेर काढायचा नियोजित कट आहे. या कटामध्ये जे सामील आहेत त्याचा आपल्याला बाकीच्या गोष्टी ज्या साहेबांनी सांगितल्या संदर्भात मी आणखी थोडं ॲड करीन. त्या ठिकाणी ज्या मिळकती आहेत, घरं वगैरे आहेत, ते सगळी कोल्हापूर चर्च काउन्सिलला मिळालेली आहेत आणि त्या ठिकाणी समाजातील काही लोकांना राहण्यासाठी ती घरं दिलेली आहेत. त्यामुळे त्याचं पोझिशन जरी घ्यायचं म्हटलं तरी कोर्टाची ऑर्डर घ्यायला पाहिजे. पण असं कुठलंही न घेता काही माहिती समजते की काही लोकांना मोबदला देऊन त्यांनी सोडायला लावलं. पण जर घरं जर काउन्सिलच्या मालकीची आहेत तर इतर कोण मोबदला कसा घेऊ शकतो किंवा ताबा दुसऱ्या कोणाला कसा देता येईल तो एक वेगळा विषय. त्याविषयी आम्ही काय करायचं ते करू. परंतु जे लोक सोडत नाहीत, संस्थेचे प्रामाणिक आहेत, त्यांनासुद्धा दमदाटी करून पैसे घेऊन बाहेर व्हा किंवा अडचणी येतील अशा पद्धतीने प्रॉपर्टी खाली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या संदर्भात कोल्हापूर चर्च काउन्सिल न्यायालयामध्ये दाद मागितले आणि आणखी काही केसेस आमच्याकडून ज्या काही कराव्या लागतील त्या आम्ही दाखल करू. काही दिवसांपूर्वी आम्हाला जी माहिती मिळाली साहेबांजवळ ते पत्र आहे त्या माहितीप्रमाणे माननीय तहसीलदार जे आत्ता आहेत त्यांनी एक पत्र मला वाटतं असिस्टंट कमिशनर यांना पाठवलेलं आहे. हे कन्नडमध्ये आहे, कोणाला वाचता येत असेल तर त्याचा. आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की शहा यांचं जे नाव लागले ते चुकीच्या पद्धतीने लागलं आणि ते नाव बदलण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन तारीख द्या सर. जर कन्नड कोणाला सर्व त्याच्यानंतर थोडंसं वाचलं तर बरोबर तुम्हाला ते लक्षात येईल. त्यामुळे त्याच्यावर पण विचार होईल. त्यासाठी पण हे पत्र सुद्धा त्यांनी म्हणजे ज्या अधिकाऱ्यां म्हणजे जिथं नाव बदललं त्याच डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की हे जे काही नाव बदललेलं आहे याच्यामध्ये तांत्रिक बिघाड म्हणजे अडचणी आहेत आणि याच्यावर तुम्ही स्टे देऊन परत हे चौकशी करा. म्हणजे अशा आशयाचं पत्र आहे असं मला वाटतं. हे कन्नडमध्ये आहे.
म्हणजे सदरच्या गोष्टीची दखल ज्या ठिकाणाहून ही गोष्ट घडली त्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि त्याही गोष्टी लवकरात लवकर प्रकाशात येईल. आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच प्रार्थना आहे, विनंती आहे की पुन्हा एकदा कायदेशीररित्या म्हणजे डॉक्युमेंट घेऊन कायदेशीररित्या या सगळ्या गोष्टीची एक पुन्हा चौकशी व्हावी. खरोखर याचा मालक कोण आहे, कुणाच्या आधिपत्याखालची ही प्रॉपर्टी इतके वर्ष होती आणि एकदम 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर एकदम असे कोण जागे होतात, म्हणजे ज्यांचा ज्या काळात जन्मही झाला नाही, या मालमत्ता ज्या मिशनरीने घेतल्या त्या काळात त्यांचा जन्म देखील नाही आहे, पण ते लोक एकदम उठतात, अचानक स्वतःला या मालमत्तेचे मालक म्हणून घोषित करतात आणि कायद्याचा उल्लंघन करून, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून या सगळा गोंधळ माजून ही प्रॉपर्टी विकतात. तर या सगळ्या गोष्टींची म्हणजे जे कोण घेणारे बिल्डर असतील, विकणारे जे लोक आहेत आणि UCNIT जी काही ट्रस्ट नाव आपण ऐकत आहात, सगळ्याची शहानिशा करावी, सगळ्याची चौकशी करावी. ज्या ऑर्डरनुसार हे नाव बदलण्यात आलं, पुन्हा एकदा माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या आदेशामध्ये ही प्रॉपर्टी आहे का याचा तुम्ही तपास करा. UCNIT ट्रस्ट जी आहे, जी बॉम्बे चॅरिटी कमिशनर या ठिकाणी रजिस्टर आहे, ती महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये पण आहे, कंपनी ॲक्टमध्ये पण आहे. जसं सरांनी सांगितलं कंपनीमध्ये आहे तर बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये यांची नावं आहेत का? महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये रजिस्टर आहे तर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या परिशिष्ट नंबर 1 वर जसं कोयमारची नावं आहे, UCNITचं बोलत आहे, UCNITचं परिशिष्ट जे आहे बॉम्बेला, तर त्याच्यावर या विकणाऱ्यांचं नाव आहे का? म्हणजे योहान इमॅन्युएल स्टीफन सिंग यांची नावं तिथं आहेत का? जर यांची नावं त्या संस्थेच्या म्हणजे कंपनीच्या डायरेक्टरमध्ये नाही, संस्थेच्या विश्वस्त पदावर नाही, तर हे लोक त्या संस्थेची प्रॉपर्टी विकू कशी शकतात? हा पण पहिला प्रश्न निर्माणच होतो. जरी प्रॉपर्टी त्यांनी स्वतः म्हणून स्टीफन सिंगनी विकली असेल, स्टीफन सिंग म्हणत असतील की ही निपाणीच्या माझ्या ट्रस्टची प्रॉपर्टी आहे, पण अहो तुमचं तरी नाव त्या ट्रस्टवर आहे का? तुम्ही त्याचे कायदेशीर आहेत का? तुमच्यावर किती ठिकाणी किती FIR आहे? पुणे या ठिकाणी तुम्ही किती तुमच्यावर FIR झाल्या, नॉर्थ इंडियामध्ये किती FIR झाल्या, त्याचे सगळे दस्तावेज आहेत. तुम्ही कुठं कुठं बेल घेतल्या, कुठं कुठं फिरलाय, त्या सगळ्याचे दस्तावेज आहेत. राजस्थानमध्ये आपण जेलमध्ये होता, म्हणजे हे सगळे त्यांचे पुरावे असताना देखील त्या भागातून येऊन कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या आधिपत्याखाली म्हणजे नोंदणीकृत व्यवस्थापनाखाली असणारी प्रॉपर्टी तुम्ही कशी विकू शकता? तर हीच चौकशी जी आहे, कायदेशीर चौकशी जी आहे ती प्रशासनानं करावी, कारण की यातून बऱ्याचशाच गोष्टी बाहेर पडतील. कोणी कशा पद्धतीनं हे चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे हे देखील बाहेर पडेल. किती करोडो रुपयांचा घोटाळा आहे तो घोटाळा देखील याच्यामध्ये बाहेर पडेल, कारण की जवळजवळ 7-7.5 एकर ही प्रॉपर्टी आहे आणि ती कवडीमोल दराने तुम्ही विकता. म्हणजे त्या प्रॉपर्टीचं मार्केट व्हॅल्युएशन काय आहे, तुम्ही कवडीमोल दराने ती विकता. मग उर्वरित पैसा कुठं गेला, कुणाच्या घशात गेला, ह्याच्यामध्ये किती किती लोक इन्व्हॉल्व आहेत, हे सगळं कायदेशीररित्या एकदा चौकशी व्हावी. आणि आमचं पुन्हा एकदा हे खुलं आव्हान आहे की जे दस्तावेज आहेत, कायदेशीर दस्तावेज आहेत, ते घेऊन याची चौकशी व्हावी. दोन्ही विश्वस्तांचे ते लोक ज्यांनी विकली असेल आणि ज्यांनी घेतली असेल त्यांनीही कायदेशीर कागद घेऊन यावे, आम्हीही आमचे कायदेशीर कागद घेऊन यावं. आणि जे कोण अधिकारी आहेत या प्रशासनामधले त्यांच्या समोर आम्ही हे बसून आमची कायदेशीर बाजू सांगण्यासाठी तयार आहे. फक्त विनंती एकच आहे, तुम्ही निष्पक्ष होऊन ही बाजू ऐकावी आणि योग्य रीतीनं समाजाला, अल्पसंख्याक समाजाला, ख्रिस्ती समाजाला आपण न्याय द्यावा. आणि हा जो काही प्रकार घडलेला आहे, जो कायद्याचं उल्लंघन करून केलेला आहे, त्याच्यावर आळा बसावा. ज्यांनी हायकोर्टाच्या आदेशाचं ज्यांनी उल्लंघन केलेलं आहे, कंटेम्प्ट केलेलं आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. ती कारवाई संस्था करणारच आहेत, ते प्रयत्न सुरू आहेत, पण या प्रशासनाने याची फेर चौकशी करावी एवढीच आमची विनंती आहे आणि एवढीच आमची करायचं. तर वाद कशाला घालायचा, तर कॉम्प्रोमाइज करूया. मग मुंबई हायकोर्टामध्ये तशी आम्ही कुर्सीच दिली, हायकोर्टानं मान्य केलं की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा.
आणि त्यानुसार कोहिमा ट्रस्टनं या प्रॉपर्टी 50 वर्षासाठी KCCला लीजवर दिल्या असं दाखवलं. त्यासाठी महाराष्ट्राचे जे चार्डी कमिशनर आहेत त्यांची परमिशन घेतली, कारण एक ट्रस्टकडून प्रॉपर्टी दुसऱ्या ट्रस्टला जाताना कायमची परमिशन घ्यावीच लागते. तशी परमिशन घेऊन ते काम आमच्याकडे आलं. काम आम्ही चालवत आहोत. प्रॉपर्टी त्यांच्याकडे 2001 पासून तुम्ही चालवली. आधीपासून होतच, पण ही प्रॉपर्टी लीजवरती 2001 ऑफिशियल UCNITचं कार्यक्षेत्र कुठलं निघतं? UCNIचं कार्यक्षेत्र ॲक्च्युली त्यांचं जास्त करून पंजाब आणि तिकडे ईस्टर्न हिमालय वगैरे आहे. आम्ही इकडे कोल्हापूर त्यांचा चर्च काउन्सिल हे धार्मिक गोष्टीसाठी त्यांच्याशी संलग्न होतो. या ठिकाणी त्यांनी येण्याचं काही गरज नाही. ते एक दाखला देतात की 1955 साली एक ठराव झालेला होता, ज्यावेळेस कोल्हापूर चर्च काउन्सिलचं आणि वेस्टर्न इंडिया मिशन म्हणून एक ट्रस्ट होतं, त्यांचं विलिनीकरण झालं आणि त्यातून हे काम आमच्याकडे आलं. तर त्यावेळेस असं म्हटलं होतं की चर्च काउन्सिल ह्या लोकल बॉडीज असतात, त्यामुळं जे काही काम आहे ते चर्च काउन्सिलने चालवायचं. त्या प्रॉपर्टीचा उपभोग सगळ्या चर्च काउन्सिलने घ्यायचा. आणि मग या चर्च काउन्सिलचे प्रतिनिधी म्हणून एक UCNI नावाची बॉडी तयार होती. जसं आम्ही सांगितलं की आम्ही धार्मिक दृष्टीने त्यांच्याशी संलग्न आहे, तर प्रॉपर्टी त्यांच्या नावावर ठेवायची. यामागे हेतू असा की चर्च काउन्सिल लोक काहीतरी करू शकतील प्रॉपर्टीचं, पण सगळीकडचे ज्यावेळेस स्क्रीन मिळून एक चांगली बॉडी येईल त्या थोड्या जबाबदारीनं, तर उपभोग चर्च काउन्सिलनंच घ्यायचं. त्याचं काय करायचं चर्च काउन्सिलने ठरवायचं, पण ते विकायचं वगैरे असेल तर ती UCNIची परमिशन घ्यावी किंवा प्रॉपर्टी होल्डिंग बॉडी म्हणून त्यांना करावं असं ठरलं होतं. पण हे ठरलं झालं. तुम्ही आणि मी बैठकीला बसलो, आपण म्हणतो माझं घर मी तुम्हाला देतो, आपण हा व्यवहार करूया. तो व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण होत नाही जोपर्यंत आपण जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करत नाही, स्टॅम्प ड्युटी भरत नाही, नाव तुमचं येत नाही, तोपर्यंत व्यवहार पूर्ण होत नाही. ते ठरलेलं होतं, परंतु त्यानुसार इकडच्या प्रॉपर्टी केव्हाही UCNIला ट्रान्सफर झाल्या नाहीत. UCNIनं सुद्धा आत्तापर्यंत केव्हा तसा प्रयत्न केला नव्हता. चर्च काउन्सिलला सपोर्ट करण्याचीच UCNIची भूमिका होती. पण हे आता जे ट्रस्टी स्टीफन सिंग वगैरे असे जे लोक आले त्यांनी मग काउन्सिलला पण त्यामध्ये ट्रस्टी आहेत काय? ते म्हणतात आहे, पण जर तुम्ही D97चा जर उतारा बघितला तुम्ही, PTR उतारा ट्रस्टचा जो अधिकृत असतो त्याच्यावर यांची नावं केव्हाच नव्हती. नाही, केव्हाच नाही. D97 हा UCNI TE नावाचा ट्रस्ट आहे, त्याचा नंबर D97 आहे. त्याचे ट्रस्टी केव्हाच नव्हते. त्यांनी कंपनी म्हणून पण रजिस्टर केले, 2912 त्याचा नंबर. त्याचे डायरेक्टर पण हे केव्हाच नव्हते. असं म्हणणारे भारतामध्ये जवळजवळ 5 ग्रुप आहेत की आम्हीच UCNI असं. जर आता तुम्ही माझ्यावर आला आणि मी एखाद्याला विनंती केली की यांना TAचा अध्यक्ष करा, एक 5-50 हजार दिले तर उद्या तुम्हाला पण TAचा अध्यक्ष म्हणून पत्र करू शकतो. अशा पद्धतीचे व्यवहार चालू आहेत. आणि ही जी UCNI आहे, युनायटेड चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ट्रस्ट असोसिएशन, ही बॉम्बेमध्ये धर्मदाय आयुक्तला रजिस्टर आहे. जसं मी कोयमारचं तुम्हाला शेड्यूल दाखवलं, त्याच्यामध्ये विश्वस्त कोण आहेत, काय आहेत, त्याचे सगळे तुम्हाला डिटेल्स दिले, तसं बॉम्बे चॅरिटीला पण ही नोंदणीकृत आहे त्या ठिकाणी. आता याच केसमध्ये बऱ्याचदा आता याचं जसं कोयमारचं ऑफिस सांगलीमध्ये आहे मिशन कंपाऊंडमध्ये, तसं UCNITचं ऑफिस जे आहे ते बॉम्बेमध्ये 19 ऑगस्ट क्रांती मार्ग नाना चौक या ठिकाणी हे ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये आमचे लोक तिथं डायरेक्टर म्हणून आहेत. मिस्टर संजय सिंग जे आहेत ते आता तिथं मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करतात. हे ज्या संस्थेचं स्वतःला प्रतिनिधित्व किंवा अधिकार अध्यक्ष जे काही त्यांनी डेजिग्नेशन लावले ते म्हणतात, ते त्या ऑफिसमध्ये ना ते बसतात ना त्यांना त्या ठिकाणी येण्याची परवानगी आहे. कारण की जे नोंदणीकृत ऑफिस आहे, तुम्ही जर अधिकारी आहात तर नोंदणीकृत ऑफिसाच्या जागेमध्ये तुम्हाला का बसायला परवानगी नाही, तुम्ही तिथं का जाऊ शकत नाही? कारण की त्यांचा तिथं कोणत्याही प्रकारचा कायदेशीर हक्क ते सिद्ध करू शकलेले नाही, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जाता येत नाही. आणि सरळ सरळ जिथं ट्रस्ट ॲक्ट वापरायचं आहे तिथं ते ट्रस्ट ॲक्ट वापरतात, आणि जिथं कंपनी वापरायचं आहे तिथं कंपनी ॲक्ट वापरतात, आणि ज्या ज्या ठिकाणी हे बेकायदेशीर विक्रीच काम करतात त्या प्रशासनाची ते दिशाभूल करतात आणि हे व्यवहार करतात. त्यांचं कुठल्याही प्रकारचं नाव D97च्या परिशिष्टवर मिळणार नाही तुम्हाला, किंवा 2912 कंपनी जी आहे त्याच्याही बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये त्यांचं नाव कुठेही मिळणार नाही. साहेबांनी ज्या प्रॉपर्टी आहेत अशी नेपाळची जी प्रॉपर्टी आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा अशा प्रकारे कॅनेडियन मिशन या संस्थेनं हे करायचा दावा केला होता. 2 मिनिटं. त्यामध्ये असा दिला होता की तलाट्याने जेव्हा नाव बदललं त्यावेळेस आम्ही तो जेव्हा तहसीलदारांच्याकडे बाकीच्याकडे अपील केलं, हे अपील फेटाळण्यात गेलं आणि ते नाव काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या कलेक्टरनी सुद्धा त्यावेळेस ऑर्डर केली की हे
चुकीच्या पद्धतीनं नाव लागलं गेलं. म्हणजे जसं आता इथे UCN आहे, अशा काही काही संस्था येत असताना मी प्रयत्न करत असतात. कोल्हापूरमध्ये कॅनेडियन मिशन नावाच्या संस्थेने केला होता. तहसीलदार प्रांतांना धरून नाव लावलं, परंतु ज्यावेळेस ते हायर कोर्टात आलं त्यावेळेस ते लगेच उडलं गेलं. कारण कोर्टात आले की पुराव्यांवर काम चालते सगळे. हे पण आता कोर्टात आल्यावर पुराव्यावरच काम चाललं आहे. आम्ही जे कागदपत्राने जे सादर केलेलं आहे ते पुराव्यासहित सादर करतोय. त्यामुळे यामध्ये कुठलाही कुठलाही गैरव्यवहार झाला असला तरी ते गैरव्यवहार कशा प्रकारे झाला हे अधिकारी लोक सांगू शकतात. आता कसं संस्थेला परत देणार तर मग विकलं का? आणि जर विकल्याला कोण संस्थेला परत देऊ शकतं का? म्हणजे हे सगळ्याच यामध्ये काहीतरी गोंधळ दिसतोय सगळं. तुम्ही जे आरोप केलाय ते त्यांनी काय म्हणतात की तुम्ही ब्लॅकमेलिंगसाठी आरोप केला वगैरे. कशासाठी? कसलं ब्लॅकमेलिंग? कशाबद्दल काय ब्लॅकमेलिंग? त्यांच्याकडे काय असलं तर दाखवू देत. आम्ही तर कोर्टात लढतोय तुमच्या विरुद्ध. ब्लॅकमेलिंग करायचं असतं आम्ही कोर्टात नसतो आलो. आम्ही सगळ्या कोर्टात लढतो. इथून पुढे जे गरज पडेल तसं हायकोर्टात जाऊ, क्रिमिनल करू, सगळ्या करू. कारण आम्हाला संस्थेच्या प्रॉपर्टीज वाचवायच्या आहे. जर आम्हाला पैसेच घ्यायचे असते आम्ही शांत राहिलो असतो. तुमचं तुम्हाला काय करायचं ते करा, आमचं आम्हाला पैसे आणून द्या, गप्प बसलो असतो. कोणाला काय समजलं? स्टेसाठी आम्ही गेलोय कोर्टात, पण यांची कॅव्हिट दाखल असल्यामुळं कोर्ट पुढच्या पार्टीचं म्हणणं ऐकल्याशिवाय स्टे देत नाही. आणि तुम्हाला मजा सांगतो, 54/2022 जी केस चालू आहे स्टीफन सिंग यांच्या विरुद्ध नोव्हेंबरपासून मला वाटते सप्टेंबर 4 नोटीस काढल्या. त्याची नोटीसच लागू होत नाही. नोटीस परत येते की माणूस सापडत नाही. मग आपण पेपरला नोटीस दिली पण तरी अजून ते कोर्टात हजर झालेले नाही. पण मधल्या काळात एप्रिलमध्ये इथे येऊन सेलडीड मात्र करून गेले. कोर्टात हजर होत नाहीत. कोर्टापासून दूर पळायचं, मधल्या काळात येऊन सेलडीड मात्र करून गेले. सेलडीड करायला तुम्हाला इथली माहिती मिळते, कोर्टात हजर व्हायला मात्र माहिती मिळत नाही. हे कसं काय? बेळगाव चॅरिटी कमिशनरला नोंद झाली, पण तशी ही प्रॉपर्टी बेळगावला कसं काय नोंद? ॲक्च्युली बेळगावला पण होत्या, पण कोल्हापूर मूळचं जे रजिस्ट्रेशन होते ते कोल्हापूरला आहे आणि कोल्हापूरच्या PTR रोड आहे. नंतर तुमचं कर्नाटकमधले चॅरिटी कमिशनर कॅन्सल झालं, पण महाराष्ट्रामधलं आणि गुजरातमधलं नाही, ते आहे तसंच आहे. आणि ही केस झाली त्यावेळेस आम्ही तिथल्या ज्या जॉईंट चॅरिटी कमिशनर मॅडम आहेत त्यांना भेटलो की मॅडम असं की ट्रस्ट आमचं इथं रजिस्टर आहे, प्रॉपर्टी ट्रस्टच्या शेड्यूलवर आहे, पण प्रॉपर्टी निपाणीमध्ये आणि विकली गेलेली आहे, तर आपल्याला काही कार्यक्षेत्राचा अडथळा येणार का? तर मॅडमने आम्हाला असं सांगितलं की जर माझ्या इथं जर तुमची नोंदणी आहे, तुमच्या PTRवर ती जर प्रॉपर्टी नोंदली गेली आहे तर ती अख्ख्या भारतभर कुठेही असू दे, त्याचा काही व्यवहार करण्याच्या अगोदर माझी परवानगी घेणं एक गरजेचं आहे. त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे दावा दाखल केला मग आणि त्यांनी लगेच स्टे दिला. आता त्यांची ऑर्डर इथं मांडली त्यामुळे कंटेम्प्ट पण आम्ही त्या ठिकाणी दाखल करत आहोत. त्या अनुषंगानं आम्ही ऑर्डर त्या ठिकाणी घेत, कारण ट्रस्ट कसं आहे, ट्रस्ट इथं रजिस्टर असतो आणि प्रॉपर्टी भारतभर कुठेही असतात, तर ते UCNIच्या कोयमाच्या कुठेही भारतभर आहे. तर याचा अर्थ कुणातरी हाती कंट्रोल पाहिजे आणि ते कंट्रोल चॅरिटी कमिशनरच्या हाती आहे. कर्नाटकमध्ये हा ॲक्टच म्हणजे लागू आणि त्याचे अधिकार मला वाटते DCकडे देण्यात आले, डिस्ट्रिक्ट कमिशनरकडे. पण यांनी विक्री करताना काय केले, ट्रस्टचं झंझट मागे लागायला नको म्हणून ट्रस्टचा उल्लेखच केलेला नाही त्या सेलडीडमध्ये, फक्त कंपनीचा उल्लेख केला, कारण ते सोपं पडतं. तर तुम्ही कंपनीचे पण डायरेक्टर नाही, ट्रस्ट म्हणून जिथं अडथळा येतो तिथं कंपनी म्हणून लागायचं, ट्रस्टचा उल्लेखच करायचा नाही. असेच व्यवहार होतात. ट्रस्टची प्रॉपर्टी त्यांनी कंपनीच्या नावाखाली विकली. मग तुमच्या कंपनीच्या शेड्यूलवर तर ती प्रॉपर्टी आहे का? ते सुद्धा आम्हाला विचारू, ते जे म्हणत असतील की या पद्धतीनं ते सुद्धा आम्हाला क्रॉस क्वेश्चन विचारणार आणि त्याही गोष्टी तुमच्यासमोर त्याची उत्तर देण्यासाठी आम्ही प्रॉपर्टी या ट्रस्टची आहे. स्वतः ॲफिडेविट जो कोर्टासमोर देतोय तोच 10 वर्षांनी ही प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर देतोय आणि आपलं प्रशासन ते बघत सुद्धा नाही. त्यावेळी समाजाचं भलं करण्याची वृत्ती होती, आता ते समाजाचं भलं करण्याची वृत्ती निघून गेल्या मग ती विकून टाकली. त्यावेळेस म्हटलेलं आहे की प्रॉपर्टी. जसं काय झालेलं सर, UCNIT ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे लोक आहेत की जे म्हणतात आम्ही त्याचे मालक आहोत. म्हणजे असे अनेक गट आहेत, म्हणजे त्यापैकी हा एक गट आहे की जो क्लेम करतो की आम्ही त्याचे मालक आहोत. तर माझा एक सरळ साधा सोपा प्रश्न आहे, तुम्ही ज्या गोष्टीचे मालक आहात त्या गोष्टीच्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही का जाऊ शकत? त्याचं ऑफिस तरी आहे ना, रजिस्टर. UCNIT नावाचं एक रजिस्टर ऑफिस असतं. ते ऑफिस कुठं आहे? BPT ॲक्ट प्रमाणे UCNITच्या शेड्यूलला 19 ऑगस्ट क्रांती मार्ग नाना चौकमध्ये त्याचं रजिस्टर ऑफिस आहे.
25 तारखेला त्याची बोर्ड मीटिंग आहे, त्याचा बोर्ड मेंबर मी आहे. मी 25 तारखेला मी तिथं चाललेलो आहे. तर त्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही अध्यक्ष म्हणून का येऊ शकत नाही हो? तुम्ही डायरेक्टर म्हणून तिथं का बसू शकत नाही? ची भूमिका एवढीच आहे की धार्मिक गोष्टीसाठी आम्ही तुमच्याशी सल्ला देतो, पण प्रॉपर्टी संदर्भात आम्ही मुंबई हायकोर्टाची याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. UCNITA हा एक पार्ट वेगळा आहे. हा UCNITA युनायटेड चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ट्रस्ट असोसिएशन हा प्रॉपर्टी संबंधित आहे. आणि हे मगापासून ज्याचं पेरेंट बॉडी म्हणून ॲफिलिएशन म्हणत आहे ते फक्त युनायटेड चर्च ऑफ नॉर्थ इंडिया म्हणजे UCNI एवढंच आहे ते. हे लक्षात घ्या. म्हणजे ज्यालाही धार्मिक कार्याशी संलग्नता दाखवत आहेत ते TA बोलत नाहीत, ते फक्त UCNI बोलतात, म्हणजे युनायटेड चर्च ऑफ नॉर्थ इंडिया. हे नावातली फक्त साधर्म्य असल्याचं. पण TA जी आहे ही रजिस्टर आहे, ही बॉम्बे चॅरिटेबल रजिस्टर आहे. आणि UCNI हे एक संघटन आहे जे वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या पंथाचे लोक सगळे एकत्र झाले, एक विश्वास तयार झाला आणि त्यातून जे मिशनऱ्यांचं काम सुरू झाले त्याच्याशी हे म्हणतात की आम्ही धार्मिकरित्या तुमच्याशी संलग्न आहोत. पण रजिस्टर आयडेंटिटी फक्त UCNI-TA ची झाली. योहान प्रेसिडेंट म्हणतोय ती UCNI-TA म्हणतो. नाही, व्यवहार त्या TA सोबत झाले का? TA सोबत आहे. आणि माझा प्रश्न तोच आहे, जर तू TA प्रेसिडेंट आहेस तर तुझं निदान कंपनीच्या किंवा तुझं त्या चॅरिटीच्या कुठंतरी तुझं नाव पाहिजेच, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, तू ज्याचं ऑफिस म्हणतोस त्या ऑफिसमध्ये निदान आत तुला जाण्याची परवानगी तरी पाहिजे. मग रिझोल्युशन कुठलं पास केलं होतं तिने? रिझोल्युशन तिने ते जे TA म्हणतात त्या TA काहीतरी रिझोल्युशन दाखवते, पण त्या ट्रस्टिंगशी आम्ही बोललो तर ते म्हणतात जरी तुम्ही सेल्डिकला जोडलेलं साहेब रिझोल्युशन बघितलं, रिझोल्युशनमध्ये त्या प्रॉपर्टीचा उल्लेख पाहिजे, त्या प्रॉपर्टीचा उल्लेख सुद्धा तुम्हाला दिसणार. आता ह्याच्या सर्वात महत्वाची चेक करण्यासारखी गोष्ट आहे. बरं, दुसरं तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी दिली, पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर व्हायला पाहिजे, कुठलीही पॉवर ऑफ अटर्नी रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. ती पॉवर ऑफ अटर्नी बघितली साहेब त्याचे रजिस्ट्रेशन पण झालं. हे ठराव जोडले तिने ज्या ठिकाणचा ठरावाचा ते उल्लेख करतात त्या ठरावामध्ये या मालमत्तेचं वर्णनच नाही. मोगम वर्णन आहे की जिथं कुठे CNIचं एन्क्रोचमेंट झाले, वापरात नाही अशा प्रॉपर्टी सेल करण्यात यावा, ते सगळे अधिकार एका माणसाला देण्यात आले, अशा पद्धतीने केव्हा अधिकार दिले जातात का? हे रजिस्टर्ड पण नाही. त्या अनुषंगाने योहान इमॅन्युएल यांनी एकट्याच्या सहीनं अधिकार दिले त्यांना, ते कुठे रजिस्टर्ड नाही. प्रॉपर्टीचा उल्लेख नाही. तुम्ही जर घेऊन बघितलं त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी प्रॉपर्टीचा उल्लेख, म्हणजे मेन जो ठराव आहे त्यामध्ये कुठलाही प्रॉपर्टीचा उल्लेख दिसणार नाही. योहान मात्र अधिकार देताना म्हणतात की असं फक्त जिथे एन्क्रोचमेंट झाले ते प्रॉपर्टीचा अधिकार त्यांना द्यायचा ठरलाय आणि मग निपाणीची प्रॉपर्टी त्यापैकी एक आहे. आणि ते ट्रस्टनं ठरवू, ते रिझोल्युशन करताना त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते रिझोल्युशन होणं स्पेसिफिकली गरजेचं आहे. तसं नाही झालं. आणि मी जे ते मागापासून तुम्हाला ऑफिसचा उल्लेख करतोय, हे ट्रस्टचं नाव आणि इथं हे ऑफिस आहे. 19 ऑगस्ट क्रांती मार्ग नानाचं. कोर्टाने या ॲड्रेसवर 4 वेळेस स्टीफन सिंगच्या नावाने नोटीस पाठवल्या, एकही नोटीस तिथं स्वीकारली गेली. आणि ते नसतं तसं, कारण की ते तिथं घेऊ शकत नाहीत, कारण तिथं त्यांना प्रवेश नाही. आणि कोर्टाचे आदेश तसं यांनी मगाशी आणि एक गोष्ट सर, गेल्या वर्षी मुंबई चॅरिटी कमिशनर, राज्याचे जे चॅरिटी कमिशनर आहेत, त्यांनी एक ऑर्डर केली स्टीफन सिंग विषयी नाव घालून की UCNIच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही. अशी चॅरिटी कमिशनर, महाराष्ट्राची प्रमुख चॅरिटी कमिशनर आहेत, त्यांची ऑर्डर आहे. असं असताना सुद्धा म्हणून ट्रस्टचं बाजूला ठेवायचं, सोयीनं कंपनीचं. त्यांच्यावर म्हणायचे आदेश देखील आहेत त्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही कोर्टाची नोटीस जिथं बजावली जात नाही, पण त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये कोर्टात न्यायप्रविष्ट असताना व्यवहार करायला मात्र तुम्ही निपाणीत येऊ शकता. नाव स्टीफन सिंगचं आहे सर, सेंडिडला सर बघितलं, पण फोन नंबर योहान इमॅन्युएल यांचा, ईमेल ID योहान इमॅन्युएल यांचा. कारण इथं लोकल मॅनेज करणे, हँडल करणारे तेच आहे. फक्त नाव स्टीफन सिंगचं, तिनं तिथून झाशीमधून यायचं, इथं सही करून जायचं. बाकी मेल काय गेलं, माहिती काय गेली, ते सगळी योहानकडे जायचं. सगळ्यात हास्यास्पद काय आहे तर कोर्टात केस सुरू आहे, त्याच्यावर त्या वाद सुरू आहे आणि इकडे व्यवहार होतोय आणि कोर्टात हजर होत नाहीत, पण येऊन सेंडीड करून जातात. सेलडीड करतात ते, आणि कोर्टात केस पण सुरू आहे. सेलडीड करताना ह्यांनी पण, अधिकाऱ्यांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे होतं की कोर्टात केस आहे. जर आमचा आक्षेप काय, अधिकाऱ्यांनी असं म्हणतात की त्यांनी गव्हर्नमेंट प्लीडरकडनं मत घेतलं की अशा केस चालू असताना विक्री करू शकतोय काय, मत घेतलं. त्यांनी मत दिलं की कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून तुम्ही करा, असं काहीतरी जोडले.
पण हे मत घेता असताना तुम्ही ह्याचं का व्हेरिफिकेशन केलं नाही की जे हे स्वतःला मालक म्हणून या ठिकाणी विकत आहेत हे खरोखर मालक आहेत का, या संदर्भात कुठली कागदपत्रे तपासायला पाहिजे याविषयी का तुम्ही मार्गदर्शन घेतलं नाही, त्या संदर्भात कुठलाच पुरावा तुम्ही घेतलेला नाही त्यांच्याकडून. तुम्ही ट्रस्टी असला तर PTR जोडा, कंपनीचे लोक असला तर तुमचे डायरेक्टरचे कागदपत्र जोडा, कुठलंच घेतलं गेलं नाही. आमचं तर पूर्ण आव्हान आहे. त्यांनी जशी आपण आज पत्रकार परिषद त्यांनीही समोर बसावं आमच्यासमोर, त्यांचे कागद दस्तावेज घेऊन आम्हीही समोर बसतो. एक लिगल ज्याला कायद्याचं ज्ञान आहे असा न्यूट्रल एक व्यक्तीमध्ये बसावा आणि त्यांनाही तुमच्या समवेत आणि त्यांनी समोर बसावं त्यांची कागदं घेऊन या प्रॉपर्टीची. आम्ही आमची कागदं घेऊन बसतो. समोरासमोर देखील आम्ही या गोष्टी करण्यासाठी पूर्ण तयार आहोत. फक्त जो मधी व्यक्ती असेल, जो कायदेशीर, तो निष्पक्ष असावा आणि कायद्याची जाण असावा आणि मीडियाच्या समोर होऊ दे. असेल तयारी तर या, समोरासमोर बसू, आम्ही आमची आणतो, तुम्ही तुमची कागदपत्र आणा. संबंधित अधिकारी पण संबंधित अधिकारी पण त्यावेळेस बसतील आणि मीडियाच्या समोर हिअरिंग होते. मीडियाच्या समोर, लोकांच्या समोर हिअरिंग होते. त्यांना पण बोलवते, कशा त्यावेळेस चेंज झाले त्यांना पण बोलवते, कसं म्हणजे त्यांना कसं काय पटलंय या गोष्टी होत्या त्या पण. तुमचे जे डॉक्युमेंटचं एक सेट द्या. काय काय लागेल तुम्हाला, म्हणजे तेवढ्याची आम्ही जेरॉक्स करून तुम्हाला पोच करायची. आता तुम्ही ते अलाहाबाद कोर्टची ऑर्डर ती दाखवतात ते द्या. बाकी तुमची जी महत्त्वाचं आणि मग हा सिव्हिल नेचरचा आहे, हा माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे. त्यामुळे जी कोणी कॉम्पिटेंट अथॉरिटी आहे त्याच्यासमोर तुम्ही जाऊन दाद मागा, त्यानुसार आम्ही सिव्हिलमध्ये गेलो. पण हे करत असताना त्यांनी तहसीलदारची ऑर्डर कॅन्सल नाही केली. मीनवाईल काय झालं, हे होत असताना ते हायकोर्टाचं म्हणतात की हायकोर्टाने फेटाळलं. हायकोर्टाने फेटाळलं नाही. ज्यावेळेस आम्ही असिस्टंट कमिशनरकडे गेलो, मैमारचे लोक हायकोर्टामध्ये गेलेले होते डायरेक्ट. ओके, तर हायकोर्टामध्ये यांच्या वकिलानं काय सांगितलं की माझी कागदपत्रे जी आहेत ती सगळी असिस्टंट कमिशनर समोर केस चालू असल्यामुळे तिथं अडकलेली आहे आणि त्यामुळे मला वेळ मिळाला. मग त्यावेळेस हायकोर्ट ऑर्डरमध्ये काय म्हणते की ह्या दोन्ही एकसारख्याच केस आहेत. जे कोयमार ज्या रिलीफसाठी आले ती एकसारखी आहे, कोल्हापूर चर्च काउन्सिल ज्या रिलीफसाठी AC समोर गेले ते एकसारखे आहेत. तर एकसारख्या प्रोसिडिंग दोन विविध ठिकाणी चालू शकत नाही. त्यामुळे त्यांनी कोयमारला सांगितलं की AC समोर केस चालू आहे, तर तुम्ही AC समोर जाऊन आधी दाद मागा. याचा अर्थ कोयमारची मालकी नाकारली किंवा यांची मान्य केली असं त्यांनी असं म्हटलं की एक प्रोसिडिंग दोन ठिकाणी चालू शकत नाही, ऑलरेडी AC समोर चालू आहे, तर तुम्ही AC समोर जाऊन करायचं.